आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। म्हणून ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलोय आपल्या लेकरांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे। काय मत आहे तुमचं माता भगिनी, काय मत आहे? आपण संस्कारात चुकलो महाराज। आपण घरात मराठी बोलत नाही का? बोलतो घरात मराठी? आपण बोलतो का मराठी घरात? तुमचं काय मत आहे? ए पोराव, तुम्ही घरात मराठी बोलता का रे? सगळे लक्ष द्या माझ्याकडे। बोलता घरी? तुम्ही बोलता का सगळे? माझं एकट्याचं मत आहे, तुम्ही घरात मराठी बोलत नाही। कबूल करून देऊ तुम्हाला? कबूल करून देऊ का? तू इकडे रे, तू इकडे, तू इकडे, तू इकडे ना, लवकर ये, टाइम नाही। अरे तू ये रे इकडे, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, जाग्या उभा राहा। तू मागचा उभा राहा रे, जाग्या उभा राहा। तुमच्या सगळ्यांचं मत आहे घरात आपण मराठी बोलतो। आता तुम्हाला कबूल करून देतो। दोघं इकडे, घाबरायचं नाही, टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं। वा 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 वा, छान 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 छान। आपण भगवान बाबांचे वंशज आहे, ज्ञानोबा तुकोबारायाचे वंशज आहे, शाहू छत्रपती संभाजी राजांचे वंशज आहे। मग ज्ञानोबा रायाचे वंशज आहे, आपण कसं बोललं पाहिजे घरात? मराठी बोललं पाहिजे। आपण बोलत नाही, आपल्याला दुसऱ्याचं बोकंडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही चालत। हा हा, तुम्हाला सांगतो, आमच्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये परदेशातल्या माता भगिनी आल्यानंतर मस्त नऊवारी साडी घालतात, डोक्यावर तुळशी कळशी घेतात आणि आपले लोक टीव्ही पाहून त्यांचं अनुकरण करतात। चला पुढे। आता तुझं नाव काय रे बाळा? सुदर्शन। तुझं काय रे? हर्षद। वा वा वा, तुमच्याच गावातले आहेत ना? वा वा। आता यांचे कोणी आई बाबा असेल तर रागवायचं, त्यांचं पुन्हा एकदा टाळी वाजवा बरं, मस्त स्वागत करा। वा वा वा, घाबरायचं नाही पोरांनो। तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तू कितीला जातो बाळा? तू रे? हा, कोणी काही बोलायचं नाही। मला एक सांग, तू आईला काय म्हणतो रे बाळा? मम्मी। म्हणलं माझी विकेट पडती काय? तू काय म्हणतो रे? वडिलांना? तू रे? पप्पा। बसा खाली। वा 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 वा, सापडले बरं झाले। आता तुम्ही तर म्हणत होते आम्ही घरात मराठी बोलतो। ए मम्मी हो, हा, ए मम्मी हो, मला एक कळलं, तुम्हाला मम्मी सापडली कुठं बुवा? हा, रामायणात सापडली, हरिपाठात, काकड्यात का काशी खंडात, कुठं सापडली बुवा मम्मी? हा, मला सांगा मावशानो, मम्मी शब्दात जास्त जिवाळा का आई? काय मत आहे तुमचं? मग हे कॅलेंडर कसे मम्मी म्हणतो? आपल्याकडं दिनदर्शिका आहे काय? आपल्याकडं हे पप्पा म्हणत होते। तुम्हाला मम्मी शब्दाचा अर्थ माहिती आहे का? ध्यानात ठेवा। इजिप्त देशामध्ये पिरॅमिडमध्ये जे मृतदेह जतन करून ठेवले जातात, डेड बॉडी, तिचं नाव? अय मम्मी हो, तिचं नाव? मग आपली आई डेड बॉडी का? आई म्हणा ना। आई शब्दाचा अर्थ आहे का? आदिशक्ती रूपी ईश्वर तिच्यात आहे, तिचं नाव आई आहे, जगात दुसरा देवच नाही। आता राहिला पप्पा। पोरण खरं बोलायचं, तुमच्या गावात कोंबड्या आहेत का रे? का संपवल्या लॉकडाऊन मध्ये? नाही ना? कोंबड्या आहेत ना? मग संध्याकाळी डाल्यात किंवा खुर्ड्यात कोंबड्या घालताना, दाणे टाकताना काय म्हटलं जातं रे? पा 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 पा। आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा आहे का? ए पप्पा हो, हा, अरे बाबा, अण्णा, आप्पा, दादा, नाना म्हणा ना। कोणत्या शब्दात प्रेम आहे बाबा? दादा, अण्णा, आप्पा, भाऊ, नाना, या शब्दांमध्ये जेवढा जिव्हाळा आहे ना, तेवढा पप्पा। 2 फूट थुंका उडवतो महाराज, रुमालाने तोंड पुसावं लागतं। तुम्ही म्हणते बा महाराज असं कमून म्हणला? तुम्हाला प्रमाणासहित सांगतो, जगाचा भाव कृष्णचंद्र परमात्मा आपल्या मातेला काय म्हणत होता? आई ग आई, आई खाली गेल्या माती, आई ग आई, आई खाली गेल्या माती, आई ग आई, खाली खाली माती, आई ग आई, खाली खाली माती। Oh,
कृष्णापेक्षा एवढे मोठे आपण, कृष्णापेक्षा एवढे मोठे, ज्ञानोबारायापेक्षा इतके मोठे आपण. म्हणून आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जायचं, घरी गेल्यावर कार्ट्याचं टिंगार लाल होस्तोवर साठवायचं. काय आई आणि बाबाच म्हणायला लावायचं. काय आई आणि बाप रुक्मादेवीवरू, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आपला बाप विठ्ठल आहे, राम आहे, कृष्ण आहे, शंकर आहे, महादेव आहे. आपला बाप आहे, आपली आई लक्ष्मी आहे, महालक्ष्मी आहे, रुक्मिणी माता आहे, सीता माता आहे, गोदा आहे, गंगा आहे. आपली आई आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना. बस आईचं प्रेम नाही कळायचं महाराज तुम्हाला. विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय, मोठ्या एकादशीला 7 पिढ्यांची परंपरा, पांडुरंगाचं दर्शन घेण्याची बारीत उभं राहून. देवावर कर्ज झालं होतं, कर्ज झाल्यावर देवाचं मान अशी खाली वाकली. देव म्हणला, तुकोबा तुमच्या 7 पिढ्यांचं माझ्यावर कर्ज आहे, आतापर्यंत कुणी आलं माझ्याकडे काही मागितलं नाही, माझ्यावर कर्ज झालंय, काहीतरी माग. म्हणून तुकोबारायांनी मागितलं, मला दुर्बुद्धी होऊ देऊ नका. मग माझ्या वारकरी संतांनी तुम्हा आम्हाला जो भक्ती मार्ग दाखवलाय, त्या भक्ती मार्गाचं आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? अनुकरण का अनुसरण? ए पर्यो एक लक्ष द्या, काय केलं पाहिजे? अनुकरण का अनुसरण? अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही. अनुकरण म्हणजे सेम झेरॉक्स कॉपी काढणे. गेले मार्ग दावणी आधी त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. 2 विद्यार्थी होते आपल्या गावचे, आडनाव एकच होते. काय काय आडनाव आहे तुमच्या गावात? वाघ, बापरे वाघ. या आडनावांच्या गमती महाराज. मला एक पत्रिका आली आमच्या दिंडीची, त्र्यंबकेश्वरच्या मागच्या वर्षी. 3 नंबरची पंगत होती, गोरवडचा घाट आहे तिकडं त्र्यंबकेश्वरकडे जाताना. उक्कुर्ड्यांच्या वस्तीवर हगवण्यांची पंगत होईल. मला काही कळालंच नाही बा. आडनाव उक्किर्डे होतं आणि एकाचं हगवणे होतं. तर म्हणलं जेव्हा का नाही अशी पंचायत झाली. आडनावला विचित्र आहे महाराज. परवा मला एका लग्नाची पत्रिका आली, एका लग्नाची, आणि प्रत्येक लग्नाच्या पत्रिकेत खाली टीप असते पा, आहेर स्वीकारले जाणार नाही. माझं आडनाव आहेर आहे, माझं आडनाव काय? आहेर. आणि वरती आशीर्वाद नाव रवी महाराज आहेर पिंपळगावकर, आणि खाली टीप काय? आहेर स्वीकारले जाणार नाही. आता मला सांगा, आशीर्वादाला जावा का नाही? पंचतच आहे ना. आडनावला विचित्र आहे महाराज. पण तुम्ही बारीक विचार करा, इथून सुरुवात करा. केसांवरून आडनाव आहे केसेकर, केसेकर. त्याच्यानंतर डोके, केस नसलेले टकले, खाली आले कानकाटे कानफाडे कानेटकर, खाली आले मानमोडे मानतोडे, इकडं आले नकटे चपटे, दातावर आले दात खेळे दातपडे, खाली आले पायावर पायमोडे गोटेकर. काही तर जंगली प्राण्यांनो नाव आहे महाराज आडनाव, भीती वाटती. वाघ, लांडगे आमच्या गावात शेजारी गाव, हरणे, कोले, गाडवे, पिसाळे, मेंढे. काय आडनाव बरं ते आले असतील. काहींचे भाजीपाल्यावर आडनाव आहे, भाजीपाल्यावर. भोपळे, भोपळे, दोडके, असे वेगवेगळे आडनाव आहे. काहींचं भांड्यांवर आडनाव आहे, भांडे, मडके, गाडगे, तांबे, सोने, सोनार, सोनेकर, असे वेगवेगळे आडनाव आहे. ही झाली आडनावांची. असंच आडनावांची गंमत सांगतो तुम्हाला. असंच एका गावात गेलो, गेल्यानंतर सप्त्याचे मार्गदर्शक होते आपले तावरे बाबांसारखे. मला गेल्यावर दर्शन घ्यायची सवय, बाबांची माझी आज काय भेट नाही झाली. म्हटलं ओळख करून देणार, सांगितले म्हणे हे ब्रह्मचारी आहे. मी लोटांगण घालून दर्शन घेतलं. म्हणे ब्रह्मचारी. म्हटलं मग आदरच आहे ना महाराज, आयुष्यभर ब्रह्मचारी राहायचे महाराज, केवढा मोठा त्याग आहे. म्हटलं हे कोण? दुसरे. म्हणले ते पण ब्रह्मचारी, त्यांचं बी दर्शन घेतलं. ते कोणी एक माता भगिनी. म्हटलं हे पण ब्रह्मचारी. 2 लहान मुलं आले. म्हणले हे कोण? म्हणले हे पण. म्हणलं काहीतरी भानगडी. म्हणले का यांचं आडनाव तर ब्रह्मचारी, हे कोण? म्हणे यांचा मुलगा, यांची सून, यांचे नातवंड. म्हणे महाराज तसे ब्रह्मचारी नाही, हे आडनावाचे ब्रह्मचारी आहे. मी हा घोटाळा होतो. विठ्ठला विठ्ठला. मग गेले मार्ग जाऊन आधी दयानिधी
बस त्या मार्गाचं आपण काय केलं पाहिजे, काय करायला सांगितलं मी तुम्हाला? अनुकरण का अनुसरण? अनुसरण. वा पोरांमध्ये फिट बसलं बरं का. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.